सर्वांना कामगार दिवस आणि महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। 1 मे हा दिवस आपल्या देशासाठी आणि विशेषतः महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचा आहे। या दिवशी आपण आपल्या संस्कृतीच्या, इतिहासाचा आणि महान नेत्यांचा गौरव करतो। या दिवशी आपण 2 मोठे उत्सव साजरे करतो, कामगार दिवस आणि महाराष्ट्र दिन। कामगार दिवस आपल्या सर्व कामगारांचा सन्मान करतो आणि महाराष्ट्र दिन हा आपल्याच्या समुदायाचा सण साजरा करतो। सर्वप्रथम आपण कामगार दिनाबद्दल जाणून घेऊया। कामगार म्हणजे आपल्या समाजाचा कणा आहेत। शेतकरी तुमच्या अथक परिश्रमाने देशाची शेती फुलते। बांधकाम कामगार तुमच्या हाताने उभे राहते भारताचे भविष्य। कारखान्यातील कामगार तुमच्या मेहनतीने देश प्रगती करतो। स्वच्छता कर्मचारी तुमच्या सेवेने शहर सुंदर होतात। तुम्हा सर्वांना माझा सलाम। हे सगळे लोक आपल्यासाठी दिवस रात्र मेहनत करतात। त्यांच्या कष्टामुळेच आपलं जीवन सोपं आणि सुखकर होतं। कामगार दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे कामगारांच्या हक्कांची जाणीव करून देणे। त्यामुळे आपण सर्वांनी कामगार दिन साजरा करताना हा उद्देश लक्षात ठेवला पाहिजे। चला कामगारांच्या हक्कासाठी एकत्र उभे राहूया। पूर्वी कामगारांना खूप कठीण परिस्थितीत काम करावं लागायचं। ते डोंगरावरच्या किल्ले बांधायचे, रात्रंदिवस मेहनत करायचे। त्यांचं जीवन खूप संघर्षमय होतं, पण त्यांनी हार मानली नाही। त्यांच्या मेहनतीला सलाम। लांब वेळ काम, कमी पगार आणि विश्रांती नाही, दिवसेंदिवस हेच चालू आहे। काही सुधारणा नाही। किती दिवस हा त्रास सहन करायचा? त्यामुळे त्यांच्या हक्कांसाठी चळवळी झाल्या आणि त्यातून 8 तासांच्या कामाचा नियम लागू झाला। या संघर्षाची आठवण म्हणून 1 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो। आता आपण महाराष्ट्र दिनाबद्दल बोलूया। 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। त्याआधी महाराष्ट्र आणि गुजरात हे एकत्र बॉम्बे राज्य म्हणून ओळखले जायचे। पण मराठी भाषिक लोकांसाठी स्वतंत्र राज्य मिळावे, आमच्या भाषेचा, संस्कृतीचा सन्मान व्हावा यासाठी हा लढा आहे। एकत्र या आणि आपला आवाज बुलंद करूया। स्वतंत्र महाराष्ट्र राज्य स्थापन करूया। यासाठी मोठी चळवळ झाली, ज्याला संयुक्त महाराष्ट्र आंदोलन म्हणतात। लोकांनी एकजूट दाखवली आणि लढा दिला। त्यांच्या त्यागामुळे आज आपल्याला हे महाराष्ट्र मिळालं। या आंदोलनात अनेक लोकांनी मोठे बलिदान दिले। अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले। म्हणून हा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून अभिमानाने साजरा करतो। या दिवशी राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात। शाळांमध्ये, कार्यालयामध्ये ध्वजारोहण होते। सर्वजण उत्साहाने सहभागी होतात। सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात आणि आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा गौरव केला जातो। पहा, लावणी आणि पोवाडा। महाराष्ट्र गौरव गावा। या दिवशी राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात। शाळांमध्ये, कार्यालयामध्ये ध्वजारोहण होते। सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ आणि स्पर्धा भरवल्या जातात। या उत्सवात सहभागी व्हा आणि आनंद साजरा करा। सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात आणि आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा गौरव केला जातो। नाचूया, गाऊया, महाराष्ट्राची शान सांगूया। महाराष्ट्र माझा महाराष्ट्र। 1 मे हा दिवस आपल्याला 2 महत्त्वाच्या गोष्टी शिकवतो। पहिली गोष्ट, प्रत्येक संधीला उत्तम प्रकारे वापरा। दुसरी गोष्ट, एकमेकांशी मिळून राहा। एकता हाच खरा आनंद आहे। मेहनतीचा आदर करणे आणि आपल्या राज्याबद्दल अभिमान बाळगणे। कष्ट करणाऱ्या प्रत्येक माणसाचा सन्मान करा। आपल्या राज्याचा अभिमान बाळगा, कारण हेच आपले खरे सामर्थ्य आहे। एकत्रितपणे जय महाराष्ट्र। महाराष्ट्राच्या मातीला सलाम। तुमच्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। तुमच्या सपोर्टमुळे आम्हाला अजून चांगले व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते।